पुणे महापालिका निवडणुकीमध्ये न जिंकणाऱ्या जागा भाजप शिंदे शिवसेनेला देतेय। रवींद्र धंगेकरांचा हा आरोप आहे। लाचार होऊन शिवसैनिक निवडणूक लढणार नाही। धंगेकरांचा भाजपवर निशाणा आहे। लाचार होऊन युती नको, शिंदेंनी निर्णय घेण्याची परवानगी द्यावी, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिली आहे। ही आता जी चालले हे लाचार असल्यासारखं चालले। 2 घ्या, 5 घ्या, 4 घ्या, 3 घ्या, 2 घ्या आणि ते ठरवणार उमेदवार। आम्ही ह्याला देतो त्याला देतो असं कुठं चालतं का? ज्या निवडणुका जिंकणारच नाही ते वाढ आम्हाला कशाला देता तुम्ही? आणि हे कोणतरी बोललं पाहिजे। आणि याच्यामध्ये मी काल पक्षाशी बोललो, म्हणलं या जागा निवडून येणार नाहीत, ह्या जागा आपल्याला का घेताय? म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून ज्या जागा निवडून येऊ शकत नाहीत त्या शिवसेनेला दिल्या त्या शिवसेनेला देतात। आणि झाली होती आम्ही एवढी आमची ताकद आहे एवढं, असं नाही होणार। लाचार होऊन शिवसैनिक निवडणूक लढवणार नाही। लढणारा शिवसैनिक रस्त्यावर येणार आहे आणि त्याची भावना मी आता शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवणार आहे। सगळ्यामध्ये आमच्या शिवसैनिकांमध्ये वाद व्हायला लागले, त्याचं कारण युतीच्या ज्या पद्धतीने जागा वाटप आहे त्याच्यामुळे आमचे एकमेकांचे वाद होत आहेत। आणि त्याच्यामध्ये अजूनही आमच्या कार्यकर्त्याला कुठल्या गोष्टीची माहिती नाही। आम्ही त्याला काय सजेशन देऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये प्रचंड नाराज आहे। आणि पुणेकर काय पुणेकरांना चांगला निर्णय घ्यायची माहिती आहे, कारण शेवटी पुणेकरांना सगळं कळतंय की आपल्यासाठी कोण लढणार आहे। आणि आम्ही परत एकदा म्हणतो, लाचार होऊन युती नको, सन्मानाने युती झाली तर ठीक आहे, नाही तर आम्हाला शिंदे साहेबांनी निर्णय घ्यायची परवानगी। पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये युती धर्म पाळणार, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलेलं आहे। रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर मनपा निवडणूक लढवणार आहे। माझं रक्त बंडखोरीचं नव्हे, स्वाभिमानाचं रक्त, असं धंगेकरांनी यावेळेला म्हटलेलं आहे। माझं रक्त थांबणार नाही, कारण शिवरायांचा वारसा असलेलं रक्त आहे आणि तो थांबणार नाही। तो माझं बी ऐकणार नाही। आता विषय युती धर्म पाळणार नाही तुम्ही? नाही, मी युतीत आहेच की, युती धर्माचा विषय नाही, पण तो निवडणूक लढवणं ही नक्की। कशी लढवणार काय लढवणार तर तो त्याचं ठरवल, पण मी शिंदे साहेबांबरोबर प्रामाणिक काम करणार। माझा वर्ग अहो धंगेकरांचा वर्ग आहे, तो लढणार आहे। त्याला बंडखोरी म्हणता येत नाही, स्वाभिमान म्हणता येतो, स्वाभिमान। आणि स्वाभिमानाचं रक्त आहे ते, काय बंडखोरीचं रक्त नाही। स्वाभिमान बंडखोरीचं रक्त आपल्याकडे नाही, स्वाभिमानाचं रक्त आहे। ते रस्त्यावरून लढणार आणि जिंकणार।